मावडी पिंपरी मावडी या दोन संघांमध्ये मात्र लढत होणार आहे। दोन्ही संघाची कॅप्टन विनंती असेल, आता मात्र तुमचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। धावफलकावरती जर कमीत कमी 6 षटकांचा सामना असेल आणि 6 षटकांमध्ये कमीत कमी धावफलकावरती 70 ते 75 धावा देखील लागणं गरजेचं असणार आहे। टॉस मात्र सामन्यात झालाय। मंतरवाडी आणि विरोधामध्ये आपण पाहतोय पिंपरी मावडी या दोन संघांमध्ये लढत। मंतरवाडी संघाने टॉस विन केलाय। निर्णय काय घेतलाय? मंतरवाडी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर पिंपरी मावडी संघ आता विनंती करेल तर मैदानाचा ताबा घ्या आणि क्षेत्ररक्षण साजवा। पिंपरी मावडी संघ आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देतोय। मी मान्यवर मंडळींना विनंती करेन आपले शुभास ते मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी वितरित करतोय। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 13 धावा फलंदाजी करत असताना बनवल्या, 2 षटकांमध्ये 13 धावा देत एक विकेट देखील ज्यांनी घेतली आहे। अतिशय दर्जेदार षटक आज मात्र स्पर्धेच्या निमित्तानं आलाय आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा भिवडीचा हुकमेका धनंजय भिंताडे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण मात्र या ठिकाणी वितरित करतोय। अतिशय दर्जेदार खेळ धनंजय भिंताडेची जी पाहायला मिळाली आहे, अतिशय अप्रतिम खेळ पूर्णपणे तो झालाय आणि धनंजय सोबत देखील आपण चर्चा नक्कीच करणार आहोत। बरं ठीक आहे धनंजय सर, लाजवाब खेळ तुम्ही केली, तुमचं देखील मनपूर्वक आभार। आणि कॅप्टन आता तुम्ही सुपर 8 मध्ये क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल झालेत, कसं काय वाटते? खूप असे सुंदर असे मॅच भरवलेत बापूंनी, असेच दरवर्षी अजून बक्षीस वाढून बापूंनी मॅच भरवावेत। बापूंचे खूप खूप आभार। धन्यवाद भिवडी संघ, खूप खूप अभिनंदन। आता टाळ्यांच्या गजरात भिवडी संघाचं स्वागत करा। क्वार्टर फायनल मध्ये भिवडी संघ जाऊन दाखल झालाय। तर आता दुसरा संघ कोणता जाणार यासाठी मात्र लढत मावडी पिंपरी विरोधामध्ये संतोष भाऊ आरफळ युवा मंच मंतरवाडी अशी लढत आपण पाहणार आहोत। मंतरवाडी संघाने टॉस विन केलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर मावडी पिंपरी संघाला मात्र क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले। विनंती करेल मावडी पिंपरी संघ त्वरित मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण सजवा, तर सलामीची जोडी मंतरवाडी संघ आपली मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं असेल। मंतरवाडी संघ बॅट्समन पाठवा। मंतरवाडी
सर काय प्रॉब्लेम आहे? सामन्याला सुरुवात करून घ्या. मंतरवाडी संघ बॅट्समन पाठवा. मंतरवाडी संघ चला संतोष भाऊ हरपळे युवा मंच मंतरवाडी संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सामन्याला सुरुवात होणं गरजेचं. 6 षटकांचा सामना मैदानावरती आपण पाहतोय. 2-2 1-1 असं मात्र गोंधळाचे समीकरण राहील, याची देखील नोंद घ्या. आणि आता दोन्ही संघाचे 12 मॅन समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. मावडी पिंपरी संघाचा आहे. मावडी पिंपरी संघाचा 12 मॅन आलेला आहे. तरी संतोष भाऊ हरपळे युवा मंच मंतरवाडी संघ 12 मॅन पाठवा. 12 मॅन पाठवा, कृपया विनंती असेल. बॅट्समन टीम 12वा खेळाडू पाठवा. लास्ट कॉल तुमच्यासाठी असेल. आपली स्पर्धा लाईव्ह, याची देखील नोंद घ्या. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं, त्यामुळे लवकरात लवकर पाठवा. 12वा खेळाडू. लवकर या सर, नावं कळवा खेळाडूंची. सर थांबा, सामना जरा 2 मिनिटं थांबवा. 12वा खेळाडू येऊ द्या. लाईव्हला निश्चित रूपाने तुमचा 12वा खेळाडू गरजेचा असतो. स्ट्रायकेटवरती आपण पाहतोय प्रणव, तर नॉन स्ट्राईकला शरद. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आयकॉन पप्पू दराडे, षटक क्रमांक 1. या गोलंदाजाने आपण पाहिले आज दिवसभरामध्ये निर्धाव षटक देखील टाकले. या सामन्यामध्ये काय करणार? हा चेंडू पार रिवर्सचा प्रयास केला. चेंडू मात्र हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पार मोर करतील तोपर्यंत पहा घेतली जाते एक सिंगल. एका धावेने संघाचं खातं उघडत आहे. फलकावरती एक धाव, संघाचं खातं उघडतंय. श्री गणेश होतोय. आजच्या दिवसभरामधला अंतिम सामना आपण पाहतोय, मैदानावरती रंगला जातोय. आज कोणते 2 संघ जाणार? एक तर जाऊन पोहोचलाय, दुसरा कोणता? हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट खेळत होता, तोपर्यंत पहा पुन्हा एकदा हा चेंडू देखील डॉट होताना पाहायला मिळेल. एक धाव फलकावरती. शरद पारगे आपण पाहतो स्ट्राईकच्या दिशेने आहे. आयकॉन खेळाडू म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. अतिशय दर्जेदार फलंदाजी मात्र त्याच्या अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो. शरद आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेने. खडकवासला गावचा असणारा हा खेळाडू पूर्णपणे पाहायला मिळतोय. खडकवासला प्रीमियर लीग नंतर अनेक स्पर्धा आपण पाहतो ज्याने गाजवून काढल्यात. आता कोण करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा विकेट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत सिंगल. तर घेतली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का? नकार कळवलाय. एका धावेने समाधान. धावफलक 1ने वाढेल आणि धावफलकावरती 2 धावा आहेत. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय पप्पू दराडे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली जाते. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, तर नंतर लागोपाठचे 2 चेंडू डाट होताना पाहायला मिळाले. तिसरा चौथा चेंडू देखील डाट होताना पाहायला मिळालाय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट खेळायचा होता. खडकवासला मतदारसंघातील मात्र खेड शिवापूर गाव आणि खेड शिवापूरचा असणारा हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शरद पारगे. हा चेंडू आपण एकदा आकृती बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू येऊ शकत नाही तोपर्यंत पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धाव जी निश्चित रूपाने घेतली जाईल. एका धावेची दिवसाजवळ चोरी होताना पाहायला मिळेल. धावफलक 1ने वाढेल. षटक संपलं जाते पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संतोष भाऊ हरपळे मंतरवाडी संघाच्या खात्यावरती 3 धावा आहेत. बिनबाद 3. सलामी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शरद पारगे एका बाजूने आहे. खडकवासला मतदारसंघातील मात्र खेड शिवापूर गाव आणि त्या गावाच्या लगत असणारी मात्र हा खेळाडू आपण पाहतो शरद पारगे. अनेक स्पर्धा त्याने देखील गाजवून काढल्यात. तर नंतर दुसऱ्या बाजूने प्रणव. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये.
मनोज ढागारे संपर्क करा. मनोज ढागारे संपर्क करा. तीन धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक देखील संपलं जाते. आता गोलंदाजी कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा सन्मानाने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पहा क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख होत आहे. पॉईंटच्या दिशेने एक सिंगल आली आहे. धावफलक एक वाढेल. 4 धावा धावफलकावरती आहेत. सुधीर आपण पाहतोय आता गोलंदाजी करतोय. कोण मात्र आज मैदानाच्या आतमध्ये करामत करणार, कोण मात्र आज मैदान गाजवून काढणार हे देखील पाहणं गरजेचं. दोन्ही संघ मातब्बल आहेत. दोन्ही संघ बलशाली आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू पहा गॅप शोधला जाईल आणि हा देखील जातोय. चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार 4 रन. धावफलकावरती 8 धावा आपण पाहतोय. 8 रन ऑन स्कोर बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपाथावरती 6 षटकांची लढत. 8-8-8 2 मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाणार गाठ. कोण लावतोय कोणाची वाट, कारण धावफलकावरती धावा देखील पाहायला मिळत आहेत. 8 षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये जारी आणि 8 धावा धावफलकावरती. संतोष भाऊ हरपळे मंतरवाडी संघाच्या. हा चेंडू पहा पुन्हा एकदा पंच कळवतील. मात्र चेंडू उजवेस्तीच्या बाहेर की आत. पंचांकडे मात्र त्या ठिकाणी की धावपट्टीच्या बाहेर पडलाय. थोडीशी चर्चा मात्र पंच निश्चित रूपाने करतील. थोडीशी पाहणी करतील आणि तदनंतर निर्णय कळवतील. वाईट की नो निश्चित रूपाने पंच मात्र घोषित करतील. नो बॉल पंचांचा इशारा आलाय. धावफलक एक वाढेल. 9 धावा आणि यानंतरचा चेंडू फ्री हिटचा असेल. फ्री हिट चेंडू, फ्री हिट गेंद यानंतरची जी पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नो बॉल पंचांनी निश्चित रूपाने कळवलाय. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा खुलवर टप्प्यात होता. खोदून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. तोपर्यंत पहा पंचांनी पुन्हा एकदा नो बॉल घोषित करतायत. लागोपाठचे 2 खराब चेंडू पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. 2 नो आले. धावफलक 2 ने वाढले. 10 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. आता अजूनही 11 धावा त्या धावफलकावरती आपण पाहतोय. नो +1 अशा 2 धावा आताच्या आल्या जातील. धावफलक 11 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता कमबॅक करावं लागेल सुधीरला मैदानाच्या आतमध्ये. आणि फ्री हिट गेंद पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये फ्री हिट जारी असणार आहे. सुधीर हा चेंडू बाबून एकदा समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय. तो परत एक सिंगल तर त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 1 धावेन धावफलक देखील वाढेल. धावफलकावरती 12 धावा आहेत. 12 रन 12 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती जारी. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती सुरू असलेलं. मंतरवाडी संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय. तर मावडी पिंपरी संघ मात्र प्रथमतः गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदला मात्र सुधीर कडून केले जात आहेत. पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रनअप आणि पंचांच्या डावा हाताला पार करत सुधीर. हा चेंडू पहा रिव्हर्सचा प्रयास केला गेला होता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु त्या ठिकाणी पहा चेंडू मात्र सरळ भरगव वेगात यष्टीरक्षक पप्पूच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. हा चेंडू डाट होतोय. बारा धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 सुधीर. हा चेंडू पहा पुन्हा एकदा लोअर फुल टच पूर्णपणे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय आणि चेंडू देखील जाईल सरळ सीमारेषेच्या आरपार. खणखणीत चौकार. चौकारान धावफलक वाढेन. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा हा चेंडू पहा मोठा प्रहार झाला. चेंडू मात्र हवेत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहतील आणि चेंडू देखील जाईल सरळ आकाशाला गवसणी घालणारा सिक्सर चेरान.
22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरंही प्रगती पथावरती संपलंय. 2 षटकांचा खेळ जमतोय. 12 धावा धावफलकावरती. तर षटक क्रमांक 3 22 धावा त्या धावफलकावरती आपण पाहतोय. तर षटक क्रमांक 3 संघासाठी 3 आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पप्पू दराडे. आयकॉन खेळाडू आहे. आयकॉनला साजेची खेळ देखील त्याची पाहायला मिळते. आता या षटकामध्ये काय करणार हे देखील पाहणं गरजेचं. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढलाय समोरच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जाईल तोपर्यंत एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एका धावेने समाधान. धावफलक 1 ने 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. प्रगती पथावरती मार्गस्थ सुरू असलेलं पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पप्पू पंचांच्या उजव्या हाताला पार करत मात्र सज्ज होतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट खेळलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पहा काय दर्जाचं होतंय. तोपर्यंत एक सिंगल तर घेतलीये. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? एक धाव आली आहे. धावफलक 24 धाव आहेत. क्षेत्ररक्षण मात्र अतिशय दर्जेदार 100% योगदान क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी देतोय आणि 3 धावा ज्या आत्ताच्या वाचवलेल्या आपण पाहिल्यात अतिशय दर्जेदार पूर्णपणे खेळी मैदानाच्या आतमध्ये जी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पप्पू सज्ज आहे. हा चेंडू पहा रिवतचा प्रयास होता, परंतु त्या ठिकाणी पहा चेंडू दाट होताना पाहायला मिळेल. 24 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू जारी असलेलं 3ऱ्या क्रमांकाचं 6 षटकांच्या लढती मैदानाच्या आतमध्ये खेळवल्या जात आहेत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळला. चित्ररक्षक मात्र खूप दूरवरून चेंडूवरती आलाय. तोपर्यंत एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाणार होता, परंतु नकार कळवलाय. एका धावेने समाधान. फेक थोडीशी अस्ताव्यस्त. तोपर्यंत पहा पुन्हा एकदा आली जाईल. 1 मोर सिंगल. 1+1 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. धावफलक 26 धावा आहेत. 26 धावसंख्येवरती धावफलक. संतोष भाऊ हरपळे युवमंच मंत्रवाडी संघ प्रथमतः बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूने मावडी पिंपरी संघ प्रथमतः गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पहा मोठा प्रहार करायचा होता. हलकीची एज मात्र बॅटची घेतली. कॉटन बोर्ड आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. लखन आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. लखन स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतोय. पप्पू आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय. दर्जेदार गोलंदाजी पप्पूची म्हणावी लागेल. पुन्हा एकदा हा चेंडू पहा खोलवर टप्प्याचा ब्लॉक खोल मारा होतोय आणि षटक देखील संपलं जाईल. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपेल आणि धावफलकावरती जर नजर टाकली गेली तर 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये संतोष भाऊ हारपळे युवा मंच मंत्रवाडी संघाच्या झालेला आपण पाहतोय. आता अंतिम 3 षटक बाकी असतील. अर्धा खेळ पूर्णपणे संपलाय, तर अजून 18 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जाणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. दोन्ही संघ मातब्बल आहेत आणि 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकानंतर होत आहेत. तीन षटकांमध्ये 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पूर्णपणे लागल्या जात आहेत. आता अंतिम 3 षटकांचा खेळ बाकी, 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्या षटकांमध्ये किती धावांचा पाऊस पाडला जाईल हे देखील पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. माराकडीसाठी सुधीरला मात्र आता आमंत्रित केलंय. सुधीर काय करामत करेल याकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष. आयकॉन देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शरद पारखे पूर्णपणे स्ट्राईकच्या दिशेने. खेड शिवापूर चा असणारा हा खेळाडू पूर्णपणे आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज सुधीर, स्ट्राईक एंडवरती शरद.
पुन्हा एकदा हा चेंडू पहा लोअर फुलटा झाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र हलकीची एज घेऊन चेंडू मात्र गल्लीच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेख होत आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल घेतली जाईल. धावफलक एका धावेने वाढतंय आणि धावफलकावरती 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावसंख्येमध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय. मेहनत करावी लागेल, कष्ट करावी लागतील, अपार कष्ट आणि कष्टातून मात्र विजय निश्चित रूपाने साकार करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सुधीर. हा चेंडू पहा लखन मात्र मोठा प्रहार करतोय. चेंडू मात्र त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जातोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पहा सुरेख होतोय आणि 2 धावा आतापर्यंत घेतल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढतंय आणि धावफलकावरती 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन भिंताडे सर आपण पाहतोय अगोदर पंच म्हणून होते. आमचे प्रमोद इनामके सर देखील होते. आता पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये 2 अनुभवी पंच आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत पहा एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? नकार कळवलाय. एका धावेने समाधान. धावफलक 30 धावा. डॉक्टर असोसिएशनचे सर्व टीम मात्र या ठिकाणी उपस्थित होती. त्यांचं देखील मनस्वी हार्दिक स्वागत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. स्टेजवरती जर कोणाला चावी सापडली असेल तर ती चावी आणून द्या. चावी जर कोणाला सापडली असेल तर चावी आणून द्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 30 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. हा चेंडू पहा पुन्हा एकदा नो बॉल. पंचांचा इशारा धावपट्टीच्या खूप बाहेर पडला असावा. पंच नो बॉल घोषित करतात आणि यानंतरचा चेंडू फ्री हिट नक्कीच असणार आहे. कारण जर पाहायला गेलं तर नियमावलीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निश्चित रूपाने अनेक बदल झालेत. नो चेंडू कोणत्या प्रकारचा असू द्या, त्या चेंडूच्या नंतर मात्र एक चेंडू पूर्णपणे चुकीचं प्रायचित म्हणून निश्चित रूपाने फ्री हिट म्हणून दिला जातो आणि त्या फ्री हिट वरती किती फायदा उचलणार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद हे देखील पाहणं गरजेचं आहे. 31 धावा आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा मोठा प्रहार केला. चेंडू हवेत पाहायला मिळेल. बरीचशी उंची घेतली आणि लांबी देखील तितकीच पाहायला मिळेल आणि चेंडू देखील जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर चे रन. Spinning TV. षटकाराच्या मधून धावफलक वाढेल. धावफलकावरती 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. सर्व डॉक्टर असोसिएशन संघाची संपूर्ण टीम, सर्व डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलून दिलाय आणि क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जातोय. तोपर्यंत पहा 2 धावा ज्या निश्चित रूपाने घेतल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक देखील वाढतंय. धावफलकावरती नजर टाकूया. 39 धावा 39 धावा धावफलकावरती आहेत. शरद पारगे आपण पाहतोय खडकवासला मतदारसंघातील मात्र खेड शिवापूर गावचा असणारा हा आयकॉन खेळाडू आज स्पर्धेच्या निमित्तानं आपली छाप मात्र मैदानावरती उमटवतोय. वैयक्तिक 14 चेंडू खेळलाय आणि 26 धावा वैयक्तिकरित्या शरदनी देखील बनवल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे सुधीर. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने अतिशय सुरेख होत आहे. तोपर्यंत पहा धावा घेतल्या जातील त्या एक सिंगल. एका धावेन धावफलक 40 धावा आहेत. षटक संपलं जातंय 4थ्या क्रमांकाचं. 4 षटकांचा खेळ संपतोय. 1 बाद 40 धावा प्रथमतः फलंदाजी करतोय तो संतोष भाऊ हरपळे युवा मंच मंतरवाडी संघ.
4 षटकं संपतायत. 40 धावा एका गटाच्या मोबदल्यामध्ये संतोष भाऊ हारपळे मंतरवाडी संघात झालेला आपण पाहतो. आता आक्रमण चढवणार का शेवटच्या अंतिम 2 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये आयकॉन शरद पारघे मात्र बरसणार का? 15 चेंडू वैयक्तिक खेळला 27 धावा बनवल्यात. त्याच्या बॅट मधून 2 षटकार देखील येताना पाहिले, 2 चौकार देखील आलेत. आता आक्रमण चढवणार का? हा चेंडू पहा मात्र हवेत, परंतु झेल निसटलाय. झेल कोणाकडून निसटलाय? आयकॉन कडून निसटलाय. पप्पू दराडे करून झेल निसटलाय. आणि झेल कोणाचा निसटलाय? तर झेल ज्याने आतापर्यंत धुमाकूळ घातलाय ते शरद पारघेचा झेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. जीवदान 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 मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय. जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाणार, कितपत मात्र मागात पडणार फलंदाज शरद मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. संधी आली होती शरदला बाद करण्याची, संधीचं सोनं त्या ठिकाणी होत नाहीये. आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय एक सिंगल निश्चित रूपाने आली जाईल. एका धाव्याने धावफलक देखील वाढ देईल आणि धावफलकावरती 41 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती संधी मात्र अक्षयने आणून दिली होती. पुन्हा हा चेंडू 5 समोरच्या दिशेने खेळलाय. मोठा प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल झालाय आणि धक्का क्रमांक 2 मात्र मंतरवाडी संघाला बसलेला देखील पाहायला मिळेल. फलंदाज बाद. अंगुठीचे धावफलकावरती 41 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु पहा बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही. शरीर एष्टीवरती चेंडू आदळेल तोपर्यंत पुन्हा एकदा धाव आली जाणार की नाही, नकार कळवलाय. धावफलक मात्र 0 असेल. चेंडू निर्धाव पूर्णपणे पाहायला मिळतो. 41 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा प्रगती पाथावरती अक्षय गोलंदाजीला आलाय आणि साजेची गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये अपूर्णपणे केली जाते. पुन्हा एकदा सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता, परंतु बॅटचा बॉलचा संपर्क होत नाही. थोडीशी पडझड एस्टेनच्या पाठीमागे देखील पाहायला मिळेल, परंतु चेंडू अडवला जाईल. हा चेंडू अडवताना पाहायला मिळेल. धावफलक 41 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शरद स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला गोपीनाथ, तर गोलंदाज अक्षय पूर्णपणे मारा करतोय. हा चेंडू 5 समोरच्या दिशेने मोठा प्रहार केलाय आणि शरद पारघेच्या बॅट मधून येतोय हवाई फायर रसगुल्ली बंगाली रसगुल्ला. षटकार. शेर 2 कदम पीछे जाता है. धावफलकावरती 47 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या आतापर्यंत लागल्यात हा चेंडू पहा मोठा प्रहार झालाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. आता मात्र चूक होणार नाही. फलंदाज शरद पारघे बाद. विकेट मैदानाच्या आतमध्ये सापडली जाईल. धावफलकावरती 47 धावा. षटक संपली जात आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 47 धावा. तर वैयक्तिक शरद पारघेच्या 20 चेंडूंमध्ये 34 धावा पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी शरद पारघेने केली आहे, अतिशय 20 चेंडूंमध्ये 34 धावा. शरद पारघे नावाचं वादळ मात्र आता घोंगवताना पाहायला मिळत होतं. झेल निसटला होता पप्पू कडून, त्यानंतर एक षटकार खेळला आणि पुन्हा एकदा मात्र संधी आली. संधीचं सोनं मैदानावरती होताना पाहायला मिळालं आणि विकेट देखील शरदची घेताना पाहायला मिळाली. तर नवीन फलंदाज आता रोहित मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक, शेवटचं षटक, निर्णायक षटक. या षटकामध्ये किती धावा जमवल्या जाणार आणि किती धावांचा विक्रम रचला जाणार संतोष भाऊ हारपळे युवा मंच मंतरवाडी संघाकडून हे देखील पाहणं गरजेचं असेल. मंतरवाडी संघ एका बाजूने, दुसऱ्या बाजूने मावडी पिंपरी संघ 11. हा संघ पूर्णपणे आपण पाहतोय. दोन्ही संघ मातब्बल, दोन्ही संघ बालदेशाली.
6 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 70 धावा बनणं देखील गरजेचं असणार आहे, परंतु त्या धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं. पुरंदरेश्वरा चषक आपण पाहतोय, आज स्पर्धेचा दिवस क्रमांक 10 या ठिकाणी रंगला जातोय. नामदार विजय बापू शिवतर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची पंढरी मात्र या वाघ डोंगराच्या छावणीमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा युद्ध आपण पाहतो या मैदानावरती रंगलं जातं. एका बाजूने मंतरवाडी संघ आहे, दुसऱ्या बाजूने मावडी पिंपरी संघ आहे. दोन्ही संघ मातबल, परंतु युद्ध कोण विजय होणार? एक संघ तर सुपर 8 मध्ये गेलाय आजच्या दिवसभरामध्ये, अर्थात भिवडी 11 भिवडी संघ जाऊन पोहोचलाय सुपर 8 अर्थात क्वार्टर फायनल मध्ये. तर दुसरा कोणता जाणार याकडे देखील तमाम प्रेक्षक राजांचा नजर लागलेला आपण पाहतोय. बावडी जाणार की दुसऱ्या बाजूने मंतरवाडी जाणार, मंतरवाडी जाणार की मावडी जाणार, दोन्ही संघ मातब्बल आहेत, परंतु आता आपली कला, आपलं जिद्द, आपली चिकाटी आणि आपला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये 50 लावावा लागेल. कोण 50 लावणार हे देखील गरजेचं. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 6 घेऊन दीपक शेंडकार. तर स्ट्रायकर नेट वरती आपण पाहतोय रोहित पूर्णपणे पाहायला मिळेल. हा चेंडू पहा, पहिला चेंडू हवा घालण्याचं काम मात्र रोहित कडून होते. पहिला चेंडू डॉट होताना पाहायला मिळेल. एक डॉट बॉल मात्र धावा कमी करणारा असेल, परंतु धावा जमवायच्या असेल तर प्रत्येक चेंडूवरती मात्र धाव येणं गरजेचं असेल. धावफलक 47 धावा. 6वं षटक, अंतिम षटक, शेवटचं षटक या इनिंगचा आपण पूर्णपणे पाहणार आहोत. 3 बाद धावफलकावरती 47 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक शेंडकार. हा चेंडू पुन्हा एकदा दर्जा दाखवतोय. धाव घेण्यासाठी प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झालाय आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. रोहित पूर्णपणे बाद होतोय. अजिंक्य आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आला जाईल. अजिंक्य मिळवणारी कामगिरी करणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये येतो, दुसऱ्या बाजूने गोपीनाथ मैदानाच्या आतमध्ये असेल. षटक क्रमांक 8 आपण पाहतोय. पहिले 2 चेंडू दीपक शेंडकरचे अतिशय दर्जेदार. पहिला चेंडू रॉड झालाय, दुसऱ्या चेंडूवरती विकेट देखील सापडली आहे. आता या षटकातील 4 चेंडू बाकी आहेत. काय करामत होणार, कोण सामना विजय करणार ही गोष्ट पुढची राहिली, परंतु आता आक्रमण फलंदाजांना करावं लागेल कारण धावा जमाव्या लागतील. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. पाडी आणि पाडी जातोय सरळ. बिग ब्लास्ट षटकार. निश्चित रूपाने मैदानाच्या आतमध्ये पाठवले. पाठीमागचा सामना आठवा. मंतरवाडी संघ 53 धावा आहेत सर. पप्पू सर 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील एक चेंडू खेळण्यासाठी आला, त्या चेंडूवरती देखील षटकार खेळला. आता देखील मैदानाच्या आतमध्ये एकच चेंडू खेळलाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार वसूल करतोय अजिंक्य. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज दीपक शेंडकार. हा चेंडू पहा, गतीमध्ये परिवर्तन केले, धाव घेण्यासाठी प्रयत्न देखील झालाय. तोपर्यंत पहा एक धाव आली जाते. वाईट +1 2 धावा आताच्या आहेत. धावफलक 2 ने वाढेल. 55 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 6 आपण पाहतोय प्रगतीपथावरती जारी. 6 षटकांची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. आता मात्र आक्रमण चढवलं जाणार की दुसऱ्या बाजूने धावा रोखल्या जाणार दीपक कडनं हे देखील पाहणं गरजेचं आहे. दीपक टू गोपी. हा चेंडू फुलटॉच आणि या ठिकाणी जातोय सरळ. वाघाची दाढ फोडला पहाड. गोपीनाथच्या बॅट मधून येतोय हवाई सफर षटकार.
वरती आणि मंतरवाडी संघ 4 बाद 61 धावा फरकावरती आहेत. 61 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. आता अंतिम षटकातील अंतिम काही चेंडू बाकी. एक चेंडू गोपीनाथ खेळलाय, एका चेंडूवरती त्याने देखील षटकार जाडलाय. तर दुसऱ्या बाजूने एक चेंडू अजिंक्य खेळलाय, त्याने देखील एका चेंडूवरती षटकार जाडलाय. आता कोण मात्र शेवटच्या चेंडूवरती आक्रमण चढवणार हे देखील पाहणं गरजेचं, की गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळला. चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल झालाय आणि धक्का क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. फलंदाज गोपीनाथ बाद. तौफिक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु अंतिम षटकातील अंतिम चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर दीपक शेंडकर सज्ज आहे. हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत धाव घेण्यासाठी प्रयत्न केलाय आणि अजिंक्य मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद. धक्का क्रमांक 6. एका इनिंगचा डाव मैदानावरती संपलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना संतोष भाऊ हारपळे मंतरवाडी संघाच्या 6 षटकांमध्ये 61 धावा बनवल्या गेल्या. तर विजयासाठी मावडी पिंपरी संघाला 62 धावांचं लक्ष आहे. 61 झाल्यात, 62 बनवायच्यात. आता मंतरवाडी संघ मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण साजवा. तर मावडी पिंपरी संघ आपली सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवणं गरजेचं असेल. शेखर गिरमे सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूने सागर चोंटी जगताप सर पूर्णपणे पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत अतिशय दर्जेदार भूमिका मात्र पार पडतायत. दोनही पंचांचं मानावं तितके धन्यवाद कमी असेल. या ठिकाणी आपण पाहतोय पुरंदरेश्वरा चषक नामदार विजय बापू चिवतारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची पंढरी आणि क्रिकेटचा कुंभमेळा या सासवड नगरीमध्ये पूर्णपणे साजरा होताना पाहायला मिळेल. आज मात्र दिवस क्रमांक 10 मोठ्या थाटामाटात आणि यशस्वीरित्या मात्र सर्व आयोजक नियोजक कमिटीच्या माध्यमातून पूर्णपणे संपन्न होतोय. आणि 10व्या दिवसातील मात्र शेवटची लढत आपण पाहतोय. एका बाजूने संतोष भाऊ हारपळे युवा मंच मंतरवाडी संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने मावडी पिंपरी 11 हा संघ पूर्णपणे पाहायला मिळतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय मातब्बल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत. प्रथमतः मंतरवाडी संघाने 61 बनवल्यात, तर 62 धावांचं टार्गेट मावडी पिंपरी समोर ठेवलेलं आपण देखील पाहिलंय. शेवटची लढत 6 षटकांचा सामना मैदानावरती रंगला जाईल. नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहतोय क्रिकेटचा कुंभमेळा या मैदानावरती भरला जातोय. वाघ डोंगराच्या छावणीमध्ये सुरू असलेलं क्रिकेटचं युद्ध या मैदानावरती रंगलं जात आहे. आणि आता मात्र युद्ध कोण विजय करणार, एक संघ तर थेट सुपर 8 मध्ये अर्थात क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. ब्युटी 11 हा संघ पूर्णपणे जाऊन दाखल झालाय. तर दुसरा कोणता जाणार, मंतरवाडी की मावरी पिंपरी, या दोन संघांपैकी कोण मात्र बक्षीस पात्र अर्थात क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी सदस्य जिल्हा नियोजन मंडळ माणिकरावजी निंबाळकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे विभाग प्रमुख दिवे गराडे गट विनोदजी ढोणे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे विभाग प्रमुख वीर भवडीचा गट आपण पाहतोय सोपान काका राऊत देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे सदस्य ग्रामपंचायत गराडे सदस्य ग्रामपंचायत गराडे विशाल शेट रावळे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चारही आता ते माझे मान्यवर मंडळींचं मी पुरंदरेश्वरा चषक नामदार विजय बापू शिवतारे मित्र परिवार आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीने मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं करेल. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण साधवा, आता वेळ वाचवणं गरजेचं आहे. चला क्षेत्ररक्षण साधवा, कृपया विनंती असेल.
चला आता वेळ वाचवा. पंच सूचना करा. पंच कमिटी विनंती असेल सूचना करा. आता क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे. 6 षटकांची लढत आहे. 62 बनवायच्यात. एक मॅथबल स्कोर आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. आपण पाहिले टोटल 7 संघ आतापर्यंत क्वार्टर फायनल मध्ये आता सुपर 8 मध्ये जाऊन दाखल झालेत. एक कोणता जाणार यासाठी मात्र अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. डू ऑर डाय, करा अथवा मरा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये, जिंकावच लागेल अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. जो संघ विजय होणार तो थेट पुढील फेरीमध्ये अर्थात सुपर 8 क्वार्टर फायनल मध्ये जाऊन दाखल होणार. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल. आता विनंती करेल मी, शेवटचा कॉल तुमच्यासाठी असेल. मंतरवाडी संघ क्षेत्ररक्षण दोरी सजवा. शरद सर, क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे आणि तुमचा 12th मॅन देखील या ठिकाणी पाठवा. 12th मॅन पाठवा.
फलंदाज गोपीनाथ आपण पाहतो माराकांडीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू पाया आकृती बॅट खेळला त्या ठिकाणी सन्मानजनक खेळून काढलाय. तोपर्यंत पहा आली जाते एक सिंगल. हॅलो 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 थँक्यू. विमान मामांचं विशेषतः आभार मानेन. त्यांची संपूर्ण टीम अतिशय दर्जेदार भूमिका त्यांची देखील या ठिकाणी सुंदर मंडप आणि साऊंड व्यवस्था पाहतोय त्यांचं देखील मानवत इतकं धन्यवाद. थोडे असेल. हा चेंडू पहा काय गर 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 फिरत मात्र थर्डमॅनच्या दिशेने अडवला जाईल. तोपर्यंत पहा पुन्हा एकदा आली जाते एक सिंगल. धावफलक एका धावेने वाढेल आणि धावफलकावरती तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन. हॅलो राज्यमंत्री विजय शिवतारे. विषय संपला. माझ्या रे नादाला लागून धावफलकावरती 2 धावा लागलेल्या आपण पाहतोय. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. गोपीनाथ गोलंदाजी करतोय. एका बाजूने अक्षय मात्र पाहायला मिळेल स्ट्राईकच्या दिशेने. तर नॉन स्ट्राईकला पप्पू पूर्णपणे पाहायला मिळतोय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय सुरेख अतिशय दर्जेदार. काय गोलंदाजी. अनुभव 50 लागलाय आणि अनुभवाचा पुरेपूर उपयोग मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गोपीनाथ करतोय. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. काय मात्र थांबवलंय. काय मात्र लोकलंय आणि फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम गोलंदाज गोपीनाथ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. आत्मविश्वास पहा कसा वाढवला जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जातोय. थोडेसे बंबल होत आहे. तोपर्यंत सिंगल घेतली. एका सिंगलने समाधान मानलं जाईल. धावफलक 1ने वाढेल आणि धावफलकावरती इन मिन 3 अशा 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं 6 षटकांची लढत मैदानावरती सुरू आहे आणि खेळाडू जे चेअरअप करतायत ना बॉल टाकताना कोणीच ओरडायचं नाही याची नोंद घ्या. नाही तर पंच निर्णय देतील तो अंतिम राहील. पुन्हा एकदा गोलंदाज गोपीनाथ सज्ज आहे. तर स्ट्रायकर एंड वरती पप्पू दराडे. बारामतीचा असणारा खेळाडू पूर्णपणे आपण पाहतोय. अनेक स्पर्धा त्याने स्वबळावरती गाजवल्यात. त्या स्पर्धेमध्ये काय करणार. हा चेंडू पहा हेलिकॉप्टर उडवलंय परंतु पहा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात केलेला असेल. तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु मिसफीड होईल. चेंडू जातोय सीमारेषा फरार. खणखणीत चौकार. तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन. हॅलो राज्यमंत्री विजय शिवतारे. विषय संपला. माझ्या रे नादाला लागून धावफलकावरती चौकाराच्या मध्ये धावफलक वाढेल. धावफलक 7 धावसंख्येवरती. 7 बोले तो 7 चलना. 7 बोले तो 7 निभाना. 7 बोले तो 7 रहना. आता सत्ता कोणाची या सामन्यावरती होणार हे देखील पाहणं गरजेचं आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय सुरेख 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 आणि सुरेख पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट आहे. हा चेंडू डॉट होतोय. षटक संपलं जाईल पहिल्या क्रमांकाचं. पहिला षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 62 धावांचा पाठलाग करत असताना मावडी पिंपरी सिंग 7 धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. आता शेवटचे 30 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 55 धावींची गरज. कोट्यवधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो. अगदी तद्वत शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण नामदार विजय बापू शिवतारे साहेबांसारखा एखादाच भेटतो. लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारे, प्रत्येकाच्या हक्केला हो देणारे, सर्वांच्याच सुखदुःखात सहभागी होणारे, एक अद्वितीय अद्भुत लाडकं हक्काचं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे देदीप्यमान नेतृत्व असे पुरंदर हवेलीचा स्वाभिमान, गुंजवणीचे शिल्पकार, शिवसेनेचे ढाण्यावाघ, महाराष्ट्राचे माजी जलसंपदा व राज्यमंत्री मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या भरभरून शुभेच्छा. साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान. आवाज कुणाचा
धावफलकावरती 7 धावा आपण पाहतोय आतापर्यंत लागले शेवटचे 30 चेंडू 55 धाव्यांची गरज विजयासाठी गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज कोणाला आमंत्रित केलं जाणार यासाठी मात्र चर्चासत्र रंगलं होतं निष्कर्ष निघलाय प्रणवला मात्र आमंत्रित केलंय निश्चित रूपाने मी सांगल दोन्ही संघांना मंजिले तो खेर मिल जाएगी चलते रहो मंजिले तो खेर मिल जाएंगी चलती रहो लाख धागो का सफर आहे जिंदगी बुनती रहो आता मात्र एक एक धाव बुनावी लागेल कारण एका एका धावेचं महत्व असणार आहे दोन्ही संघ मातब्बल नक्कीच असतील परंतु एक एक धाव ही विजयाच्या दिशेकडे नेणारी असणार आहे एका बाजूने धावा रोखायच्यात तर दुसऱ्या बाजूने धावा बनवायच्यात कोण मात्र यशस्वी ठरणार कोण भाग्यशाली ठरणार आणि कोण जाणार थेट सुपर 8 मध्ये हे देखील पाहणं गरजेचं गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे प्रणव तर स्ट्राईक एंडवरती अक्षय पुन्हा एकदा हा चेंडू पहा श्रेयसवरती आदल्या धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय परंतु पहा त्या ठिकाणी काय चेंडू टाकला जातोय वा भाई वा काय गोलंदाजी काय चेरप आणि काय आत्मविश्वास वाढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये संघ करताना पाहायला मिळेल मंतरवाडी संघ आपण पाहतोय एक एक चेंडू डॉट बॉल मात्र महागाईला आग लावणारा असेल परंतु महागाई कोणता संघ वाढवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे धाव फलकावरती 7 धावा आहेत आता शेवटचे 29 चेंडू आणि 55 धाव्यांची गरज हा चेंडू पहा पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जातो चेंडूचा पाठलाग होतोय चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली शर्यत मात्र चेंडूने जिंकली आणि 4 गगने ठिंगणे जिथे आकांक्षा पुढती कार्यकर्तृत्वाची नित्य नवी क्षितिजे खुणावती माणुसकीची ज्योत जिथे अखंड तेवती अशा भगव्या वादळाचे अभिष्ट चिंतन म्हणजे आनंदाची आगळीच उधळण 7 ते 8 हजार लोक आपण पाहतोय पुरंदर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या तमाम क्रिकेट रसिकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं मी करेल गोलंदाज सज्ज आहे हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट खेळायचा होता परंतु पहा हा चेंडू पंचांकडे अपील देखील झालंय अपील फेटाळून लावले हा चेंडू आहे हा चेंडू डॉट बॉल पूर्णपणे होताना पाहायला मिळेल धावफलकावरती 11 धावा ज्या आतापर्यंत लागलेल्या आपण पाहतोय दुसरं षटक प्रगती पथावरती प्रणवचा अतिशय दर्जेदार शेवटचे चेंडू 27 आणि विजयासाठी अजूनही बनवायच्यात 51 धावा 51 धावा 27 चेंडू 51 धावा गोलंदाज की फलंदाज सामन्यावरती मात्र रंग उधळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे हा चेंडू पहा खोलवर टप्प्यात होता समोरच्या दिशेने भिरकावून लावायचा होता परंतु पंचगावतील लेगस्टिकच्या खूप दूरवरती राहतोय तेज तर्रार एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल झाला चेंडू वाईट बॉल धावफलक 1 धावेने वाढेल धावफलकावरती 12 धावा आहेत कोण कोणाचे 12 वाजवणार कोण कोणाचे 3-13 करणार हे देखील पाहणं गरजेचं आता कोणता संघ विजयी होणार सासवड की मंतरवाडी मावडी की मंतरवाडी दोन्ही संघांच्या सुरुवातीला यम आहे कोण मात्र मॅन ऑफ द मॅच होणार कोण मात्र या सामन्यावरती बाजी मारणार हे देखील पाहणं गरजेचं आहे गोलंदाज सज्ज आहे हा चेंडू पहा खोलवर टप्प्याचा होता खोदून काढलाय आणि हा देखील जातोय सरळ 1 बाउंस सीमारेषा पार तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन हॅलो राज्यमंत्री विजय शिवतारे विषय संपला माझ्या रे नादाला लागून धावफलकावरती नजर टाकूया याची देही याची डोळा आणि धावफलकावरती धावा देखील पाहायला मिळतात 16 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळतील षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं जे प्रगती पथावरती जारी आहे समीकरण बदलेल 26 चेंडू आणि 46 धावींची गरज आता 26 चेंडू 46 धावा 26 चेंडू मावडी पिंपरी की मंतरवाडी कोणता संघ मात्र विजयाचा शिलेदार ठरणार हा चेंडू पहा या ठिकाणी हलकाच्या हाताने खेळलाय तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल देखील घेतली जाईल 1 धावेने धावफलक देखील वाढेल धावफलकावरती 17 धावा आहेत 17 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले दोन्ही संघ मातब्बल दोन्ही संघ बलशाली दोन्ही संघ पॉवरफुल पूर्णपणे पाहायला मिळत आहेत परंतु कोण आता पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवणार कोण सक्सेसफुल ठरणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे सकाळ सत्रापासून आपण पाहतोय अगदी चुरशीचे सामने या मैदानावरती होताना पाहायला मिळाले पुन्हा एकदा गोलंदाज मारा करण्यासाठी सज्ज होतोय
हा चेंडू बाबून एकदा आकृती बॅट खेळलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला जातोय मी स्पीड होईल तोपर्यंत सिंगल घेतलीये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का प्रयत्न केला गेला होता परंतु दाकार मात्र कळवला एका धावेने समाधान गगने ठिंगणे जिथे आकांक्षा पुढती कार्यकर्तृत्वाची नित्य नवी क्षितिजे खुणावती माणुसकीची ज्योत जिथे अखंड तेवती अशा भगव्या वादळाचे अभिष्ट चिंतन म्हणजे आनंदाची आगळीच उधळण आणि उरी स्फूर्ते चैतन्य स्फूर्ती पुरंदर हवेलीचा स्वाभिमान गुंजवणीचे शिल्पकार शिवसेनेचे ढाण्या वाघ महाराष्ट्राचे माजी जलसंपदा व राज्यमंत्री मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या भरभरून धावफलकावरती आपण पाहूया आता 18 धावाच्या धावफलकावरती लागल्यात 62 धावांचा पाठला करायचा आणि आता वेळ वाचवा टीम मीटिंग थांबवा थोड्याशा पंच वारंवार सूचना करा ही देखील विनंती असणार आहे पंच कमिटी सूचना देखील करा अजून बरे शेवटचा सामना आपण जरी पाहत असलो परंतु बॅड लाईट कोणत्याही क्षणी मात्र एक सूर्यकिरण मावळताना पूर्णपणे पाहायला मिळत आहेत आज संध्याकाळचं सत्र कोण गाजवणार संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र कोण विजयाचा उजेड पाडणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं धावफलकावरती 18 धावा आहे शेवटचे आता 24 चेंडू विजयासाठी 44 धावींची गरज आहे 24 चेंडू 44 धावा 44 धावा 24 चेंडूंमध्ये निश्चित रूपाने काहीच सोपं काहीच अवघड समीकरण पाहायला मिळतंय परंतु समीकरणाची कोण खेळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे आता अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय अनुभवामुळे चांगला निर्णय घेता येतो आणि अनुभवाचा जर उगम जर पाहिला असेल तर एका चुकीच्या निर्णयामुळे अनुभवाचा देखील या ठिकाणी उगम होत असतो हा चेंडू पंचांकडे अपील फेटाळले अपील पंचांनी फेटाळून लावले पंचांशी वाद घालू नका गोपीनाथ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कोला आलाय पहिला चेंडू डॉट होताना पाहायला मिळतोय आता शेवटचे चेंडू 23 आणि विजयासाठी 44 धावा आहेत गोलंदाज सज्ज आहे हा चेंडू पहा मोठा प्रहार करायचा होता आणि हा देखील चेंडू पंच घोषित करतील व्हाईट बॉल पंचांचा इशारा आला जातोय धावफलक एका धावेने वाढेल धावफलकावरती 19 धावा आहे पंचांची वाद घालू नका कृपया विनंती असेल अनुभवी पंच आहेत त्याच्यामुळे वाद घालू नका हा चेंडू वाढे धावफलक एकने वाढेल 19 धावा धावफलकावरती आहे यश 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 आपण पाहतोय कोणाच्या हातामध्ये येणार कोण मात्र यश संपादन करणार यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा यश म्हणजे पूर्णत्वाचा वासा यश म्हणजे उमलत्या पंखांचं बळ आणि यश म्हणजे अप्रतिम केलेला खेळ तो खेळ मात्र आता दोन्ही संघाला करावे लागेल एका बाजूने आपण पाहतोय मावडी संघ आहे दुसऱ्या बाजूने मंतरवाडी संघ आहे शेवटचे 23 चेंडू आणि विजयासाठी 43 धावा आहेत हा चेंडू पहा हा चेंडू देखील दर्जेदार हा देखील चेंडू दर्जा दाखवतोय हा चेंडू डाट होताना पाहायला मिळेल आता 22 चेंडू आणि 43 धावा आहेत 22 चेंडू 43 धावा गोलंदाजी पहा गोपीनाथची आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती जी होताना पाहायला मिळते पहिला चेंडू डॉट झालाय दुसरा चेंडू थोडासा अवांतर पाहायला मिळाला तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट होताना पाहायला मिळेल हा चेंडू पहा मोठा प्रहार झाला चेंडू हवेत पाहायला मिळतोय जेल होणार की काय शरद डाऊन दी बॉल जेल त्या ठिकाणी निसटलाय आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पहिल्या इनिंग मध्ये पप्पूने शरदचा झेल सोडला होता आता पप्पूचा झेल शरदने सोडलाय हे समीकरण आता पाहायला मिळते टिट फॉर टॅट तू माझा झेल सोडला ना तू मला जीवदान दिलं मी आता तुला जीवदान देणार आता जीवदानाचा कितपत फायदा पप्पू मात्र मैदानाच्या आतमध्ये उचलणार हे देखील पाहणं गरजेचं गोपीनाथने तर संधी आणून दिली होती आतापर्यंत आपण पाहतो धावफलकावरती 20 धावा आहे शेवटचे 21 चेंडू विजयासाठी 42 धावा आता मात्र लढावं लागेल झुंज द्यावी लागेल आणि कोणता संघ झुंज देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे दोन्ही संघ मातब्बल आहेत परंतु आता संघर्ष 50 लावावं लागेल गोलंदाज गोपीनाथ तर स्ट्रायकरवरती अक्षय आहे अजय बाबा पुन्हा एकदा डाऊन दी कार्पेट पूर्णपणे अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तोपर्यंत एक सिंगल घेतली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का एका धावेने समाधान मानावं लागेल एका धावेने धावफलक वाढेल धावफलकावरती 21 धावा आहेत शेवटचे आता चेंडू 20 आणि विजयासाठी 41 धावा एक डॉट बॉल
एक एक विकेट मात्र सामन्याला महागाईला आग लावेल यात मात्र शंका नसेल. परंतु महागाई कोणता संघ वाढवणार, मावडी पिंपरी की दुसऱ्या बाजूने मंतरवाडी, हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोपीनाथ. दर्जेदार षटक पाहायला मिळतंय. हा चेंडू मोठा फटका खेळला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला जातोय आणि सीमारेषेच्या अगदी जवळपास झेल झालता, परंतु पंच नो बॉल कळवत आहेत. नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय. पुन्हा एकदा जीवदान, पुन्हा एकदा जीवदान. काय जल्लोष साजरा केला जात होता मंतरवाडी संघाकडून. पंच आपल्या निर्णयावरती ठाम असतील. नो बॉल पंचांचा इशारा आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. पंच निर्णायक भूमिका बजावत असतात आणि ती भूमिका देखील पंच मैदानाच्या आतमध्ये आणि अनेक स्पर्धा पंचांनी देखील खेळल्यात. अनुभवी पंच आहेत, त्यामुळे पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. नो +2 अशा 3 धावा आता चालल्या जातील. धावफलक 3 ने वाढलं जाईल आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं 24 धावा धावफलकावरती. शेवटचे 20 चेंडू 38 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे आणि सामना जाणार कुठे, परंतु सामना रंगणार यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. दोनदा जीवदान मात्र पप्पूला मिळालं जाते. पप्पू दराडे आपण पाहतोय बारामतीचा असणार खेळाडू, मैदानावरती नाव लौकिक करणार की काय. हा चेंडू आता मात्र सुट्टी नाही, जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा जीवदान, कारण फ्री हिट विसरून चालणार नाही. फ्री हिट चेंडू आणि नंतर पुन्हा एकदा जीवदान. पप्पू बडदेला 3 जीवदान मिळाली, 3. आज प्रमोद सर निश्चित रूपाने वाटायला लागले की पप्पू दराडे नशीब घेऊन मैदानावरती आलाय. 3 वेळा वाचलाय, बाल बचावलाय. आता शेवटचे चेंडू 19 विजयासाठी 37 धावींची गरज. 19 चेंडू 37 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोपीनाथ. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट केला, चेंडू मात्र खोदून काढला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय आणि चेंडू देखील जाईल सीमा पार. चौकार 4 रन. चौकाराच्या मधील धावफलक वाढेल. धावफलकावरती 29 धावा. आता शेवटचे 18 चेंडू 33 धावींची गरज आहे. षटक संपतायत 3. 18 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडूंमध्ये 29 बनवल्या तर 18 चेंडूंमध्ये 33 धावा बनवायच्या. मंतरवाडी आता काय करामत करणार गोलंदाजीतून. दुसऱ्या बाजूने मावरी पिंपरी संघ जीवदान 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 3 वेळा जीवदान मात्र पप्पूला मैदानाच्या आतमध्ये भेटले आणि त्या जीवदानाचा कितपत फायदा मैदानावरती मात्र उचलला जाणार. जीवदानाचा अनेक आपण सामने पाहिलेत, अनेक सामने याच मैदानावरती जीवदानानंतर संघाने विजय केलेत आणि जीवदान मिळाल्यानंतर पराभूत झालेले देखील पाहिलेत. आज कोण घडणार. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आठवा आणि 3 धावसंख्येवरती रोहित शर्माचा झेल सुटला. 264 धावा कुठून काढल्या होत्या हे देखील विसरून चालणार नाही. आता जीवदान कोणाला मिळाले तर जीवदान मिळाले मावडी पिंपरी संघाचा फलंदाज आयकॉन पप्पू दराडेला. बारामतीला बिलॉंग करतो. या मैदानावरती मात्र आज त्याला निश्चित रूपाने मावडी संघातून खेळण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं होणार का. 3 वेळा मात्र बाल बचावलाय. आता मात्र काय करेल. आता आक्रमण लागवणार का, आता मात्र आतिषबाजी करणार का, हे देखील पाहणं गरजेचं. शेवटचे 18 चेंडू आणि 33 धावींची गरज आहे. प्रणव आपण पाहतो आता गोलंदाजीच्या माध्यमातून आमंत्रित केले. प्रणव काय करामत करेल हे देखील पाहणं गरजेचं. दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्वपूर्ण. गोलंदाज प्रणव पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवरती आला जाईल. नो बॉल. पंचांचा इशारा आला जातोय. तोपर्यंत 1+1 2 धावा आताच्या. नो +2 आताच्या 3 धावा आहेत. पंचांची वाद घालू नका. नो बॉल नो +2 अशा 3 धावा आताच्या आल्या जातील. 3 धाव संख्येने धावफलक देखील वाढेल आणि धावफलकावरती 31 धावा आहेत. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र ज्यांचं शुभागमन होतंय उद्योजक सासवड रघुनाथ शेठ बोरकर देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्याचप्रमाणे परिंचे गावचे माजी सरपंच समीरजी जाधव देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. पंचांची वाद घालू नका कृपया विनंती असेल. सर नो कशाचा आहे.
पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील नोंद घ्या. पंचांशी वाद घालू नका. हा नो बॉल नसेल. 2 धावा आत्ताच्या आल्या जातील. धावफलक 2 ने वाढेल धावफलकावरती. एकतीस धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. 31 धावसंख्येवरती धावफलक जे जाऊन पोहोचले. शेवटचे आता 17 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 31 धावींची गरज. 19 चेंडूंमध्ये 31 बनवल्यात. 17 चेंडूंमध्ये 31 बनवायच्यात. आता धावा रोखल्या जाणार की धावा बनवल्या जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रणव सज्ज होतो. स्ट्रायकर एंडवरती पप्पू दराडे मॅन फ्रॉम बारामती तालुक्यातील. मात्र हा खेळाडू आज मैदानावरती आपलं नाव लौकिक करण्यासाठी आलाय. काय होणार या सामन्यामध्ये हे देखील पाहणं गरजेचं. प्रणव टू पप्पू. हा चेंडू पुन्हा एकदा श्रीयष्टीवरती आदल आहे. तो पण एक धाव घेण्यासाठी प्रयत्न झालाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि काय घडलंय. रन आउट. फलंदाज पप्पू दराडे बाद. आत्महत्या मात्र क्रिकेट मधली केली जाते. फलंदाज बाद होतोय. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये साजरा केला जातोय. जल्लोषमय वातावरण निर्माण होतंय. कारण किती मोठी सफलता हाताला लागली. मोठा मासा निश्चित रूपाने गळ्याला सापडला जातोय. अर्थात पप्पू दराडे बाद आहे. जोपर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत दबाव होता. परंतु आता दबाव देखील थोडासा प्रेशर कमी झालेला पाहायला मिळेल. आता शेवटचे 16 चेंडू विजयासाठी 31 धावा आहेत. 16 चेंडू 31 धावा. 16 चेंडू. मंतरवाडी की दुसऱ्या बाजूने मावडी पिंपरी मावडी की मंतरवाडी. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कोण मात्र करामत करणार हे देखील पाहणं गरजेचं. आता क्षेत्ररक्षण साधवा. जास्त वेळ घेऊ नका. खेळाडूंना विनंती असेल. शेवटचे चेंडू 16 विजयासाठी 31 धावींची गरज आहे. संदीप गायकवाड अर्थात बाबू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. बाबूवरती मात्र धुरा. बाबूवरती मात्र आता आशा असतील. बाबूवरती अपेक्षा असतील. बाबूवरती आकांक्षा असतील. परंतु आता संघाच्या आशा अपेक्षांना सार्थ ठरणार का बाबू मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचे चेंडू 16 आणि विजयासाठी 31 धावींची गरज. प्रणव आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. चेरप पहा मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वास वाढवणारे चेरप पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजलं जाईल. गोलंदाजी मार्कवर प्रणव सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडवरती अक्षय सलामीला आलाय. वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 16 धावा अक्षयने देखील कुठून काढल्यात. परंतु या पुढील काळामध्ये निश्चित रूपाने एक मजबूत भूमिका मात्र मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल अक्षयला. परंतु ती भूमिका घेतली जाणार का हे देखील पाहणं गरजेचं. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको. मार्ग तुला सापडत जाईल. आता प्रयत्न करावे लागतील गोलंदाजांना. दुसऱ्या बाजूने फलंदाजांना. आची तुपा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक खूप दूर चेंडूवरती आला जाईल. तोपर्यंत एक सिंगल घेतली. शरद चेंडूवरती आलाय. सिंगलने समाधान मानावं लागेल. कारण शरद मात्र चीनच्या भिंतीसारखा त्या ठिकाणी उभा असलेला पाहायला मिळतो. धावफलक 1 ने वाढेल. धावफलकावरती 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचे 15 चेंडू आहे आणि विजयासाठी 30 धावींची गरज. 32 धावा धावफलकावरती. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्याची हे सांगून देणारे छत्रपती संभाजी महाराज.
छत्रपती संभाजी महाराजांचा तालुका पुरंदर जर किल्ला म्हणलं की फार मोठा इतिहास वारसा मात्र या तालुक्याला देखील लाभलेला आपण पाहतोय. हा चेंडू बत्तीगुल त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर मात्र त्या ठिकाणी तोडून फोडून टाकलं जाते. फलंदाज धक्का क्रमांक 3 बाद होताना पाहायला मिळेल. संदीप बाद. आता टीम मीटिंग थांबवा. मंतरवाडी संघ तुम्ही प्रत्येक चेंडूवरती जवळ येत आहे. तुम्हाला शेवटची सूचना असेल आता कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि मावडी संघ त्वरित बॅट्समन पाठवा. बॅड लाईटचं अपील चालून घेतलं जाणार नाही. दोन्ही संघांनी नोंद घ्या. सुधीर साबळे आता आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आला जातोय. आता मात्र थांबावं लागेल. कोणाला तरी साथ द्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण जर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात शंका नसेल. परंतु जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत अक्षय जर राहिला सुधीर जर राहिला तर सामना अशक्य नाहीये. अशक्य असं काहीच नाहीये. फक्त शक्य करण्याची ताकद पाहिजे. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है. लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आता प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करा. पराकाष्ठा 50 लावा. सामना तुमच्या खिच्यामध्ये आला जाईल यात मात्र शंका नसेल. शेवटचे चेंडू 14 विजयासाठी 30 धावींची गरज. चला आता वेळ वाचवा. शरद सर सूचना करा आता त्यांना. आणि प्रत्येक चेंडूवरती जर जवळ आले निदर्शनात आलं तर आयोजक कमिटी काहीतरी निर्णय घेईल याची देखील नोंद घ्या. वेळ वाचवा. बॅड लाईटचं अपील चालून घेतलं जाणार नाही. 14 चेंडू 30 धावा. गोलंदाज प्रणव सज्ज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळत होता. बॅटचा बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाही. हा चेंडू पूर्णपणे डॉट होताना पाहायला मिळेल. निर्धाव बॉल. पंचांचा इशारा आला जातोय. सामना बदललाय. समीकरण बदललंय. शेवटचे चेंडू 13 आणि विजयासाठी 30 धावींची गरज आहे. 13 चेंडू 30 धावींची गरज. 30 धावा 13 चेंडू. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. प्रणव तर स्ट्राईकला सुधीर. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळायचा होता. हा चेंडू वा भाई वा. आणि त्या ठिकाणी पंचांचा इशारा आला जातो. षटक सामतीचा. षटक संपले जातील 4. 4 षटकांचा खेळ संपतोय. 2 बाद 32 धावा. 62 धावांचा पाठलाग करत असताना झाल्यात. आता शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण आपण पाहतोय. आता आक्रमण वकावं लागेल. आक्रमण चढवावं लागेल. फलंदाजांना एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजीला धार आणावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना कोण मात्र करामत करणार. 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावींची गरज. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धावींची गरज आहे. आपण पाहतो व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आहेत. आमचे माणिकराव निंबाळकर देखील आहेत. दुसऱ्या बाजूने विनोददादा ढोणे आहेत. जोपन काका राऊत आहेत. विशालचे ट्रावडे आहेत. त्याचप्रमाणे समीरजी जाधव देखील व्यासपीठावरती आहेत. हा चेंडू आकाशाला गवस निघालतोय आणि जातोय सरळ सीमा पार. षटकार. ते आकांक्षा पुढती कार्यकर्तृत्वाची नित्य नवी क्षितिजे खुणावती. माणुसकीची ज्योत जिथे अखंड तेवती. अशा भगव्या वादळाचे अभिष्ट चिंतन म्हणजे आनंदाची आगळीच उधळण आणि उरी स्फुरते चैतन्य. रघुनाथ शेठ बोरकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित मान्यवरांचं स्वागत मात्र षटकाराने मैदानाच्या आतमध्ये अक्षय करताना पाहायला मिळेल. काय फलंदाजी करतोय. शेवटचे 11 चेंडू आणि 24 धावींची गरज. सामन्याचे समीकरण बदलवणारी मात्र गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आणि कमबॅक पहा काय करतोय शरद मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब दर्जेदार कामगिरी शरद मैदानाच्या आतमध्ये बजावताना पाहायला मिळतोय. आणि ज्या कामगिरीची गरज आहे ती कामगिरी होणं गरजेचं असेल. शेवटची चेंडू 10 विजयासाठी 24 धावींची गरज. 10 चेंडू 24 धावा. 24 धावा 10 चेंडू. कोणता संघ विजय होणार. हा चेंडू पुन्हा एकदा आकृती बॅट खेळत होता परंतु बॅटच्या राडार मध्ये येऊ शकत नाही. हा देखील चेंडू निर्धावे. हा देखील चेंडू आठ होताना पाहायला मिळेल. शेवटचे आता 9 चेंडू विजयासाठी 24 धावींची गरज.
वारंवार डॉट बॉल मात्र महागाईला आग लावतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, परंतु आता डॉट बॉल काढणं देखील दुसऱ्या बाजूने गरजेचं असणार आहे. शेवटचे चेंडू 10-9 आणि विजयासाठी 24 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा बिग हिट केलाय. चेंडूला बरीचशी उंची घेतली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय. 1 2 3 आणि झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय. बडी मछली जाल में अक्षय बाद, फलंदाज बाद. गगने ठिंगणे जिथे आकांक्षा पुढती, कार्यकर्तृत्वाची नित्य नवी क्षितिजे खुणावती, माणुसकीची ज्योत जिथे अखंड तेवती, अशा भगव्या वादळाचे अभिष्ट चिंतन म्हणजे आनंदाची आगळीच उधळण आणि उरी स्फूर्ते चैतन्य स्फूर्ती. पुरंदर हवेलीचा स्वाभिमान, गुंजवणीचे शिल्पकार शिव. काय संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय, काय दर्जेदार झेल शरद मैदानाच्या आतमध्ये टिपतोय. आणि फलंदाज जो मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट होऊन खेळत होता, अक्षयला बाद करण्यामध्ये यश आलं. तर नवीन फलंदाज सुनील मैदानाच्या आतमध्ये आला जातोय. शेवटची चेंडू 8 शिल्लक असतील आणि विजयासाठी 24 धावांची गरज. गोलंदाज शरद पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय सुधीर स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळेल. सुधीर साबळे. हा चेंडू बाबू नाही समोर दिशेने खेळलाय. चेंडू मात्र खोदून काढला जातोय. तो परत सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? प्रयत्न केलाय आणि त्या ठिकाणी पहा 2 धावाच्या चित्ताच्या चपळाईने पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावसंख्येने धावफलक वाढतंय. धावफलकावरती 40 धावा. शेवटचे आता चेंडू 7 आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 7 चेंडू 22 धावा. उत्कंठ आता शिगेला पोहोचली आहे. सामना मात्र रंगला जातोय. सामना मात्र रंगवला जातोय. एका बाजूने गोलंदाज रंगवतायत तर दुसऱ्या बाजूने फलंदाज देखील रंगवतायत. कोण मात्र रंग भरणार, कोण रंग उधळणार मैदानाच्या आतमध्ये, कोण मात्र विजयाची पताका फडकवणार हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा आकृती बॅट घेण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू फॉल्टू लाईन मध्ये पूर्णपणे अडवला जाईल. हा चेंडू डाट षटक संपलं जाईल. 5व्या क्रमांकाचं 5 षटकांचा खेळ संपतोय. 62 धावांचा पाठलाग करत असताना मावडी पिंपरी संघ 3 बाद 40 धावा. शेवटचे चेंडू 6 आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावा. कशा प्रकारे आव्हान पेलवलं जाणार, कशा प्रकारे आव्हान फोडून काढावं लागणार, परंतु आता आक्रमण फलंदाजांना करावं लागेल यात मात्र कोणत्या प्रकारची शंका नसेल. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावा आहेत. चर्चा 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 मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. कोणाच्या हातामध्ये षटक क्रमांक अंतिम द्यायचं, कोणावरती विश्वास ठेवायचा, कोण मात्र विश्वासाला सार्थ ठरेल, अशी चर्चा मात्र पूर्णपणे एका बाजूने मंतरवाडी संघात होत असेल तर आता फलंदाज देखील चर्चा करत असतील. आता मात्र काही होऊ या गोलंदाजावरती आक्रमण चढवायचे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. गोलंदाजी मार्फत गोलंदाज आपण पाहतोय उमेश पूर्णपणे आला गेलाय. उमेश ढोके गोलंदाजी माध्यमातून आलाय. उमेश वरती विश्वास टाकला. थोडासा कानमंत्र देखील ऐकून शरद मात्र मैदानाच्या आतमध्ये देतोय आणि त्या कानमंत्राचा कितपत वापर करणार गोलंदाजी मार्फत हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. पाठीमागे जो कॅच मात्र घेतलाय शरदने, त्या शरदसाठी मात्र सतीश झुंजरके यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा प्राइज असणार आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा. पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईट बॉलचा आला जातोय. ऑफस्टिकच्या खूप दूरवरती राहतोय. पहिला चेंडू वाईट. पहिला चेंडू आवांतर. एका आवांतर धावेने धावफलक देखील 41 धाव्यांवरती जाऊन पोहोचलंय. शेवटचे आता 6 चेंडू आणि 21 धावा. समीकरण बदललंय. 6 चेंडूंमध्ये 21 धावा विजयासाठी बनवायच्यात आणि त्या बनवाव्याच लागतील जर विजय घिच्यामध्ये घ्यायचा असेल तर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मारा करण्यासाठी. उमेश मात्र गोलंदाजी करेल तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुनील असणार आहे. अजून मात्र शून्यावरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक 0 धावा देखील त्याच्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू 21 धावा. उमेश रिवर्सचा प्रयास केला. रिवर्स खेळायचा होता. हा चेंडू पहा पंचांचा इशारा आला जातो. वाईट बॉल. धावफलक एका धावेने पुन्हा एकदा वाढलं जाईल आणि धावफलकावरती 42 धावा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. 20 धावा 6 चेंडू. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण. सामना पूर्णपणे बदलला जातोय परंतु आता मोठाले फटके खेळावे लागतील. माऊली पिंपरी संघाचा फलंदाज अर्थात सुनीलला आणि दुसऱ्या बाजूने सुधीरला.
एका दोन मोठे फटके सामन्याचं समीकरण पूर्ण बदलवून टाकतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे उमेश टू सुनील. हा चेंडू पहा पुन्हा एकदा हलकेची एज मात्र बॅटची घेतली आहे त्या ठिकाणी पहा चेंडू मात्र जातोय थर्ड बॅटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला चेंडू अडवलाय तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. 2 धावा आता आल्या जातील 2 धावेने धावफलक देखील वाढलं जातंय धावफलकावरती 44 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 18 धावींची गरज. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता. हारा भाई जो लढा नाही जाता. आता मात्र लढा द्यावा लागेल. हा लढा कशाचा आहे? हा लढा आत्मसन्मानाचा आहे. हा लढा गावच्या नावाचा आहे. हा लढा मी फलंदाजी करतोय हे मात्र दाखवून देण्याचा आहे. परंतु लढा कोण देणार, फलंदाज की गोलंदाज, हे देखील पाहणं गरजेचं. गोलंदाज सज्ज 5 चेंडू 18 धावा. हा चेंडू पहा पुन्हा एकदा पंच मात्र त्या ठिकाणी काय घोषित करतील. बाल बचावलाय. वाईट बॉल पंचांचा इशारा आला जातोय. वाईटची 1 धाव आली आहे. धावफलक 45 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 17 धावींची गरज. चुका एका धावेसाठी केला जात आहेत. चुका जीवदानं देखील दिली जात आहेत. आता काय होणार, काय घडणार, येणारा वेळ येणारा काळ मात्र सामन्याचं समीकरण दाखवून देईल. सामना रंगलाय, सामना रंगतोय यात मात्र शंका नसेल. 45 धावा धावफलकावरती त्या लागल्या जात आहेत. 45 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 5 चेंडू आणि 17 धावींची गरज. गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. हा चेंडू फुलटॉस आलाय आणि या ठिकाणी जातोय सरळ. वाघाची दाढ फोडला पहाड. बिग ब्लास्ट षटकार. मोक्याच्या शनी षटकार येतोय. गगने ठिंगणे जिथे आकांक्षा पुढती, कार्यकर्तृत्वाची नित्य नवी क्षितिजे खुणावती, माणुसकीची ज्योत जिथे अखंड तेवती, अशा भगव्या वादळाचे अभिष्ट चिंतन म्हणजे आनंदाची आगळीच उधळण आणि उरी स्फूर्ते चैतन्य स्फूर्ती. पुरंदर हवेलीचा स्वाभिमान, गुंजवणीचे शिल्पकार, शिवसेनेचे ढाण्या वाघ, महाराष्ट्राचे माजी जलसंपदा व राज्यमंत्री मान्य नामदार विजय बापू शिवतारे साहेब यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या भरभरून शुभेच्छा. चौकार आता चाला जाईल. काही क्षण वाटलं होतं षटकार असावा परंतु सीमारेषेच्या अगदी जवळपास पूर्णपणे चेंडू पडला. एक टप्पा खाट बाहेर गेला. चौकार आला. धावफलक चौकाराच्या वतीने 49 धावा. शेवटचे आता 4 चेंडू विजयासाठी 13 धावींची गरज. 4 चेंडू 13 धावा आहेत. आता सामना रंगलाय मित्रांनो. शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार बीट केलं जातंय, रोखलं जातंय, थांबवलं जातंय. डॉट बॉल वारंवार काढले जात आहेत आणि हा चेंडू देखील डॉट आहे. शेवटचे आता 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 13 धावा. अजून सामना संपलेला नाही मित्रांनो. अजून सामन्यामध्ये रंगत येणार. एखादा मोठा फटका सामन्याचं समीकरण बदलवणार यात मात्र कोणत्या प्रकारचं शंका नसणार आहे. शेवटचे 3 चेंडू 13 धावा. गोलंदाज उमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू फुलटात आलाय परंतु त्या ठिकाणी पहा मिस टाइम फटका पूर्णपणे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जाईल. 2 धावा आताच्या आल्यात. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, नकार कळवलाय. 2 धावसंख्येने समाधान मानलं जाईल. धावफलक 51 धावा. शेवटचे चेंडू 2 आणि विजयासाठी 11 धावींची गरज.
जर एक षटकार गेला, एक चौकार गेला तर सामना टाय होणार आणि दोन्ही षटकार गेले तर सामना निश्चित रूपाने मावडी पिंपरी संघ विजय होईल. परंतु काय होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर तर आणि क्रिकेटमध्ये जर तरला महत्व दिलं जात नाही. क्षणोक्षणी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज. शेवटचे चेंडू 2, विजयासाठी 11 धावा आहेत. दोन चेंडू 11 धावींची गरज. गोलंदाज सज्जा उमेश. हा चेंडू पहा खोलवर टाप्याचा आणि हा चेंडू पहा पूर्णपणे डॉट होताना पाहायला मिळेल. एक चेंडू आणि विजयासाठी 11 धावा आहेत. एक चेंडू 11 धावींची गरज. 11 धावा एका चेंडू मध्ये बनवायच्यात. आता मात्र काहीतरी चमत्कार, काहीतरी नमस्कार घडावा लागेल आणि त्यानंतर सामना मात्र मावडी पिंपरी संघ विजयी करू शकतो. चमत्कार घडणार का? नो बॉल व्हाईट बॉल सामन्याचं समीकरण अजूनही बदलवू शकतो. क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सामन्याचं समीकरण कोणच सांगू शकत नाही. क्रिकेटची भविष्यवाणी अद्यापपर्यंत कोणी केलेली नाही आणि इथून पुढील काळामध्ये देखील कोणी करेल असं मला वाटत नाही. असा खेळ म्हणजे क्रिकेट आपण या ठिकाणी अनुभवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. शेवटचा एक चेंडू, विजयासाठी 11 धावा. गोलंदाज सज्जा. हा चेंडू पा पुन्हा एकदा पंच वाईड बॉल घोषित करतात. मी सांगितलं होतं दबाव प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वाईड बॉल मात्र पूर्णपणे पाहायला मिळेल. लांबलचक षटक आपण पाहतोय. 6 चेंडूंची ओव्हर असते. या षटकामध्ये 9 चेंडू पडलेत. अवांतर भरपूर धावा आल्यात. आता शेवटचे चेंडू 1 आणि विजयासाठी 10 धावींची गरज. एक चेंडू 10 धावा. एक चेंडू. अजूनही सामना संपलेला नाही. मी अगोदरच सांगितलं होतं या चेंडूवरती मोठा प्रहार झाला असता. हा चेंडू समोरच्या दिशेने मोठा फटका खेळलाय परंतु आता उशीर झालाय. षटकार येतोय परंतु सामना संतोष भाऊ हारपळे मंतरवाडी संघ ठरतोय. विजयाचा शिलेदार. खूप खूप अभिनंदन पात्र असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वैयक्तिक 35 धावा ज्याने फलंदाजी करत असताना बनवल्यात. शरद पारखे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जोरदार टाळ्या एकदा शरदसाठी झाल्या पाहिजेत. दर्जेदार खेळी शरदची पाहायला मिळाली. मी सन्मानश्री माणिकदादा निंबाळकर, त्याचप्रमाणे विनोद काका ढोणे, सोपान काका राऊत, विशाल शेठ रावडे, त्याचप्रमाणे समीर दादा जाधव, रघुनाथ शेठ बोरकर, सर्व मान्यवर मंडळींना विनंती करेल आपण या आपल्या शुभाशी आपण मॅन ऑफ द मॅच साठी जी आकर्षक ट्रॉफी आहे ती ट्रॉफी देऊन पूर्णपणे सन्मान करतोय. माणिकदादा निंबाळकर, विनोददादा ढोणे, सोपान काका राऊत, विशाल शेठ रावडे, समीर दादा जाधव आणि रघुनाथ शेठ बोरकर आणि शुभम शेठ रावडे आणि अभिजित ढोणे. आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. चला शरद पारखे सर या. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देतोय.